अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या सगळ्या माता भगिनींनो. तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. या वटपौर्णिमेच्या दिवशी वडवृक्षाची कृपा तुमच्या सगळ्यांवर राहो. प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य लाभो. प्रत्येक पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, खरं सांगू का, वर्षभरात आपण कितीतरी सण साजरे करतो, पण काही सण असे असतात की त्यांच्याशी भावना जोडलेल्या असतात. त्यापैकीच एक म्हणजे वटपौर्णिमा. आजही कितीतरी महिलांच्या मनात एक प्रश्न असतो, ताई, वराच्या झाडाची पूजा नेमकी कशी करायची, कोणते मंत्र म्हणायचे, प्रदक्षिणा किती घालायच्या आणि पूजा करताना काही चुका होतात का? म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सविस्तर सगळं सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की आपण वडाच्या झाडाची पूजा का करतो. आपल्याला सगळ्यांनाच सावित्री आणि सत्यवानाची कथा माहिती आहे. सत्यवानाचे आयुष्य खूप कमी होते, पण सावित्रीच्या पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे आणि तिच्या भक्तीमुळे यमराजालाही तिच्यासमोर नमावे लागले आणि सत्यवानाला पुन्हा जीवन मिळाले. ज्या वटवृक्षाखाली सत्यवानाला पुन्हा प्राण मिळाले, त्या वटवृक्षाला तेव्हापासून अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. आता बघा, सगळ्यात आधी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत. शक्य असेल तर हिरव्या किंवा लाल रंगाची साडी परिधान करावी. पण जर तसं शक्य नसेल तर तुम्ही स्वच्छ कपडे घालूनही पूजा करू शकता. आता काही महिला मला विचारतात, ताई, आमच्याजवळ वडाचं झाड नाही, आम्ही काय करू? मित्रांनो, देवाला भावना महत्वाची असते. जर तुमच्याजवळ वडाचं झाड नसेल तर तुम्ही वडाच्या झाडाचं चित्र ठेवूनही पूजा करू शकता. तुम्ही भारताबाहेर राहत असाल तरीही श्रद्धेने पूजा केली तर त्याचं पुण्य नक्की मिळतं. आता आपण पूजेच्या साहित्याबद्दल बोलूया. आपल्याला लागणार आहे हळद, कुंकू, अक्षता, फुलं, दिवा, अगरबत्ती, सुपारी, विड्याचं पान, दूध, पाणी, सुतगुंडी, गहू, आंबे आणि सावित्रीची ओटी भरण्यासाठी लागणारं सामान. तुमच्या घरात जी परंपरा असेल त्याप्रमाणे तुम्ही आणखी काही साहित्य घेऊ शकता. आता आपण वडाच्या झाडाजवळ गेलो आहोत. सर्वप्रथम तिथे दिवा लावून घ्यायचा आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण दिव्यानेच करतो. दिवा लावल्यानंतर हात जोडून मनात प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आचमन करायचं आहे. 3 वेळा थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि म्हणायचं, ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. आता सर्वप्रथम गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर उत्तमच. नसेल तर एका सुपारीवर हळद कुंकू लावून तिला गणपतीचं रूप मानायचं. विड्याच्या पानावर अक्षता ठेवायच्या, त्यावर सुपारी ठेवायची आणि म्हणायचं, ओम गंग गणपतये नमः. हा मंत्र 11 वेळा म्हणायचा. आता वडाच्या झाडाला सर्वप्रथम पाणी अर्पण करायचं. त्यानंतर दूध अर्पण करायचं आणि पुन्हा पाणी अर्पण करायचं. हे करताना मनात सतत एकच भावना ठेवायची, माझ्या संसारावर कृपा राहू दे. त्यानंतर वडाच्या झाडाला हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या. फुलं वाहायची आणि हा मंत्र म्हणायचा, मूलतो ब्रह्मरूपाय, मध्यतो विष्णुरूपिणे, अग्रतः शिवरूपाय, वृक्षराजाय ते नमः. हा मंत्र खूप प्रभावी मानला जातो. आता सावित्रीची ओटी भरायची. काही ठिकाणी फक्त गहू आणि आंब्याने ओटी भरली जाते. काही ठिकाणी संपूर्ण शृंगाराचं सामान ठेवतात. तुमच्या घरात जी परंपरा आहे तीच पाळा. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रदक्षिणा. काही महिला 3 प्रदक्षिणा घालतात, काही 7, काही 21. तुमच्या घरात जी पद्धत आहे तीच पाळा. प्रदक्षिणा घालताना फक्त गप्पा मारत फिरू नका. प्रदक्षिणा घालताना म्हणायचं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. किंवा मनात आपल्या पतीसाठी प्रार्थना करायची. आता मी तुम्हाला काही चुका सांगते ज्या आपण अजिबात करू नयेत. पहिली गोष्ट, पूजा घाईघाईत करू नका. दुसरी गोष्ट, वडाची पानं तोडू नका. तिसरी गोष्ट, सुतगुंडीमध्येच तोडू नका. चौथी गोष्ट, पूजा करताना भांडण किंवा वाद करू नका. पाचवी गोष्ट, झाडाखाली कचरा टाकू नका.
6वी गोष्ट, दुसऱ्या महिलांच्या श्रद्धेची टिंगल करू नका. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा करताना मन शांत ठेवा. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांनीही अनेक वर्ष वटवृक्षाखाली वास्तव्य केलं. म्हणून वटवृक्षाचं महत्त्व स्वामी भक्तांसाठी आणखी वाढतं. आजही अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की वडाच्या झाडाखाली बसलं की मनाला एक वेगळीच शांती मिळते. पूजा झाल्यानंतर 5 सुवासिनींची ओटी भरायची, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि शेवटी हात जोडून प्रार्थना करायची. हे वटवृक्षा, माता सावित्री आणि श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या संसारावर तुमची कृपा राहू दे. प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य आणि प्रत्येक पतीला दीर्घायुष्य लाभू दे. मित्रांनो, वटपौर्णिमा ही फक्त एक परंपरा नाही, ती प्रेम, विश्वास, समर्पण आणि नात्यातील जिव्हाळा जपण्याचा दिवस आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.